नमस्कार मंडळी. आपल्या शेतावर आपण जे मियावाकी जंगल विकसित करीत आहोत त्यामधलं अजून एक महारत्न आपल्या शेतावर आपण जवळपास 250पेक्षा जास्त अधिक अतिशय उपयुक्त अशा वृक्षवल्लरींचं लागवड, संगोपन आणि संवर्धन करत आहोत. तर त्यामधलं आपल्या भारतीय औषधं याच्या दृष्टीने म्हणजे जी पारंपरिक भारतीय औषधं आहेत त्याच्या दृष्टीने आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने या कदंब वृक्षाचे अत्यंतिक महत्त्व आहे. असं म्हणायला उचित ठरेल की आपल्या आयुर्वेदाला लाभलेली ही एक अत्यंत अनमोल अशी देणगी आहे. या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, धार्मिकदृष्ट्यासुद्धा आणि औषधीदृष्ट्यासुद्धा. हा अत्यंत उपकारी असा वृक्ष आहे. तर हा एक महान डेरेदार वृक्ष धार्मिकता, प्रसन्नता आणि शांतता या गुणांकरता प्रसिद्ध आहे. तर याला मराठी आणि संस्कृतमध्ये कदंब असं संबोधलं जातं. याचं लॅटिन नाव निओला मार्किया कादंब असं आहे. याला इंग्रजीमध्ये बरफ्लॉवर ट्री असं म्हणतात आणि हिंदीमध्ये ह्याला कदम असं म्हटलं जातं. अत्यंत राजस आणि खूप उपयुक्त असा हा वृक्ष आहे. तुम्हाला माहिती असेल, भगवान श्रीकृष्णाने अनेक बाललीला वृंदावनात या वृक्षाच्या सावलीत बसून केलेले आहेत आणि त्याचा उल्लेख पुराणामध्ये सांगितलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण या कदंब वृक्षाच्या सावलीत बसून बासरी वाजवत असे, असा पण उल्लेख आहे. आणि हा भगवान श्रीकृष्ण यांच्या आवडीचा वृक्ष असल्याकारणाने या वृक्षाला हरिप्रिया असं सुद्धा म्हणतात. तसेच हा वृक्ष देवी दुर्गा आणि भोलेनाथ म्हणजे भगवान शिव यांना समर्पित आहे. शुभ आणि धार्मिक प्रतीक म्हणून याची बऱ्याच ठिकाणी पूजा केली जाते. साधारण 20 ते 40 मीटरपर्यंत ही झाडं उंच होतात. खोड जे असतं ते सरळ वाढतं आणि हा शतायुषी वृक्षामध्ये मोडणारा वृक्ष आहे. याची पाने, फुले, फळे, खोड आणि मुळ्या ही प्राचीन भारतीय औषधात आणि आयुर्वेदामध्ये अत्यंतिक उपयोगाची आहेत. तुम्ही बघाल तर हा नुसता औषधी वृक्ष नसून भारतीय संस्कृती, धर्म, साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. वास्तूनुसार सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी ही झाडे लावली जातात. या वृक्षाच्या फांद्या जमिनीला समांतर आणि लांब पसरलेल्या असतात. या बघा, हा साधारण एक 10 वर्षापूर्वी मी स्वतः लावला होता. एकूणच डेरेदार वृक्ष असल्याने निसर्गप्रेमींना याची भुरळ न पडली तरच नवल. आता मगाशी मी जसं म्हटलं, याची पाने, फुले, फळे, खोड, मुळ्या हे सगळं औषधी आहेत. याची जी फुले असतात ती गोलाकार चेंडूसारखी सुगंधी फुले असतात आणि साधारण पावसाळ्यात
जुलै ऑगस्टमध्ये ती खूप फुलतात. नंतर फळे जी असतात ती आकाराने लहान जरी असली तरी सुगंधी असतात. मोसंबीप्रमाणे आंबट गोड चव असणारी असतात. ती कच्ची खाल्ली जातात आणि पदार्थांमध्ये पण वापरली जातात. नंतर याचं जे लाकूड असतं ते वजनाला हलकं असतं. त्यामुळे सिलिंग बोर्ड, लाईट कन्स्ट्रक्शन वर्क करण्यासाठी, प्लायवूड कार्विंग करण्यासाठी, हँडीक्राफ्ट किंवा फर्निचर, बॉक्सेस, पेन्सिल किंवा मॅचबॉक्स करण्यासाठी हे लाकूड वापरतात. याच्यापासून उत्तम प्रतीचा कागदही बनवला जातो. आता मगाशी म्हटलं तसं याचं औषधी आणि आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. तर आपण याचं काही औषधी आणि आध्यात्मिक महत्त्व सांगणारे काही श्लोक बघू. हा संस्कृत श्लोक जो आहे तो धन्वंतरी निघंटुनुसार कदंबस्तु कषायः स्याद्रसे शीतो गुणेपिच व्रणरोहणाश्चापि कासदाह विशापः. याचा अर्थ काय तर कदंब हा चवीला कडू आणि तुरट आहे. तो शीतल गुणाचा असून जखमा भरून काढण्यासाठी, खोकला, शरीरातील जळजळ आणि विषबाधा दूर करण्यासाठी अत्यंतिक उपयुक्त आहे. तसंच आध्यात्मिक महत्त्व सांगणारा एक श्लोक आहे. आई जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते. म्हणजे काय तर जगदंब देवीला, जगदंबा जी देवी आहे त्या जगदंबा देवीला कदंब वृक्षाच्या वनात राहणे अत्यंतिक प्रिय असते. आणि मगाशी म्हटलं तसं भगवान श्रीकृष्णांचा आवडता वृक्ष आहे, त्यामुळे त्याला हरिप्रिया असेही म्हटलं जातं. आता आपण याचे औषधी उपयोग बघू. कदंबाच्या झाडाची जी साल आहे ती साल आणि पाने अँटीबॅक्टेरियल असतात. त्यांच्यापासून बनवलेला लेप जो असतो तो त्वचेवर जर लावला तर त्वचा सतेज होते आणि जखमा लवकर भरून येतात. आता लिव्हर किंवा यकृत जे म्हणतो याचा पानांचा काढा यकृत सुदृढ ठेवण्यासाठी आणि यकृताच्या आजारांमध्ये फायदेशीर मानला जातो. बरेच जणांना माहिती असेल की कावळीच्या उपचारात ह्या कदंब वृक्षाच्या पानांचा रस वापरतात. आता पानांचाच काढा गुळण्या करण्यासाठी वापरल्यास तोंडातील अल्सर, हिरड्यांची जळजळ आणि दुर्गंधी कमी होते. या वृक्षाची जी मुळं आहेत आणि साल आहे ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण करण्यास मदत करते. म्हणजे मधुमेहावर याचा चांगला उपयोग आहे. याची जी फळं असतात ती खाल्ल्याने शरीरातील शुक्रधातू म्हणजे स्पर्म काउंट वाढण्यास आणि शारीरिक शक्ती मिळण्यास मदत होते. तसेच डायरिया म्हणजे अतिसार किंवा पोटाच्या तक्रारीवर उपाय म्हणून या सालीचा काढा वापरला जातो. काही ठिकाणी या कदंब वृक्षाची ताजी पाने जी असतात ती गुरांना चारा म्हणून पण वापरतात. आता हा वृक्ष कसा उंच झाला आहे पहा. याची पानं कशी असतात ती पण तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही याची अशी पानं असतात. हिंदी साहित्यातील एक प्रख्यात कवयित्री जे आहेत कैलासवासी सुभद्रा कुमारी चौहान, काही जणांना माहिती असतील.
त्यांनी या कदंबावर सुंदर कविता केलेली आहे. ये कदंब का पेड़ अगर माँ होता यमुना तीरे, मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे पहा. आता हा जो कदंब वृक्ष आहे तो जी आपली 27 नक्षत्र आहेत त्याच्यापैकी शतभिषा नक्षत्रासाठी नियुक्त केलं गेलेलं वृक्ष प्रजाती आहे. तसंच ज्या 12 राशी आहेत त्याच्यातल्या कुंभ राशीसाठी हे कदंब वृक्ष नियुक्त केला गेला आहे. आता जैवविविधता जर टिकवायची असेल तर या वृक्षाचं महत्त्व अनन्यसाधारण का आहे, तर हा जो वृक्ष आहे तो अनेक फुलपाखरांच्या प्रजातींसाठी होस्ट प्लांट म्हणजे अंडी घालण्याचं कामासाठी उपयोग होतो. कदंब वृक्षाला फुले आल्यानंतर त्याच्यावर अक्षरशः शेकडो फुलपाखरे आणि मधमाशा आणि इतर असंख्य कीटक जमा होतात. आता ही जी सुगंधी फुलं असतात त्याच्यापासून अतिशय उत्तम प्रकारचं अत्तरसुद्धा बनवलं जातं. हा वृक्ष जो असतो तो अनेक पक्ष्यांसाठी अन्न आणि निवारा पुरवतो. त्यामुळे परिसरातील पक्ष्यांची संख्या वाढण्यास खूप मदत होते. आणि धार्मिक महत्त्व तर याचं खूपच आहे. हा शुभ मानला जातो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. त्यामुळे ह्या सदारहित कदंब वृक्षाच्या लागवडीसाठी आपण जरूर प्रयत्न करायला पाहिजे. तो परिसराची सुशोभितता नुसतीच वाढवत नाही तर पर्यावरणाचा समतोल राखायला खूप मदत करतो. तसंच घरात सभोवताली सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करतो. तर एकूणच धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंतिक महत्त्वाचा असा हा वृक्ष आहे आणि जैवविविधता टिकून राहण्यासाठी अत्यंत मोलाचं योगदान देत असतो. त्यामुळे माझं असं आव्हान आहे की आपण सर्वांनी जिथे कुठे वृक्ष लागवड कराल किंवा आपल्या परसबागेत, आपल्या शेतावर, बागेत या कदंब वृक्षाची अगदी जरूर लागवड करा. धन्यवाद.